तुमचं सर्वांचं अजून एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा आहे मिनी ब्लॉग 109 किंवा 109 आणि हे जे तुम्ही बघताय ती आहे कुणकेरी आणि इकडचा हुडा उत्सव होता 19 तारखेला 19 मार्चला. तर ते जे 4 मानकरी आहेत तुम्ही बघू शकतात असे येतात. आणि जे वरती तो तुम्हाला असा पोल टाईप दिसतोय जो की 101 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फुटाचा असतो, ऑलमोस्ट 30 मीटर्सच्या वरती असतो. तर त्याच्यावर ते 3 मानकरी वगैरे चढतात आणि खालनं लोक त्यांना दगड मारत असतात. वैशिष्ट्य असतं की त्यांना दगड लागत नाही आणि खालच्या लोकांना पण लागत नाही, आय थिंक सो, असं काहीतरी आहे. आणि खाली पण एक मंदिर आहे, ते मी रेकॉर्ड नाही केलं. तिथे नारळ केळी वगैरे ठेवतात आणि मग ह्या साईडला असं येतात ते सेलिब्रेट करायला हुडा उत्सव. तर मी आणि जत्रा पण असते बऱ्यापैकी. काय काय आणतात पण लोक. आणि हे बघा मानकरी 3 गावाचे येतात, कोलगाव, आंबेगाव वगैरे आणि गुणकरी असं मिळून 3 गावाचे देव नारळ वगैरे येतात. आणि मग ह्यावेळी जरा लेट झालेलं यायला, तर त्याच्यानंतर मग हुडा उत्सव ते स्टार्ट करतात हुडा उत्सवला. आणि आता तर बरेचसे ड्रोन वगैरे हे बघा, हे मी रेकॉर्ड केलं आहे. असे चढतात एक एक करून, असे 3 मानकरी चढतात आणि वरती बसायला जागा त्यांना केलेली आहे, तर तिथे जाऊन बसतात ते. आणि मग खालनं लोक दगड मारतात. सगळीकडनं नाही, जिथे मंदिराचा आवार आहे जेवढं त्यांनी आहे तिकडनंच दगड मारतात. तर ते चप्पल वगैरे बाहेर काढायला लावतात आणि मग असं हे बघू शकता तुम्ही की ते असे चढत होते. मी आता हे फास्ट केलं आहे म्हणून थोडंसं शेकी वगैरे वाटू शकेल तुम्हाला, पण हां, हे बघा 3 मानकरी असे चढतात आणि मग वरती जाऊन बसतात. हे बघा, ते आता वरती बसतील आणि मग लोक दगड टाकतात. मी तर लांबनंच बघितलं कारण दगड बसेल बिसेल म्हणून मी घाबरून लांबच राहिलेलो. तर ते हे फक्त झूम करून वगैरे काढलं मी. आणि ते मंदिराच्या वरती ड्रोन्स वगैरे पण आहे बघा, वरती दिसतात मला ड्रोन्स, 4-5-6 ड्रोन्स वगैरे रील वगैरे काढण्यासाठी असे. मी हे फर्स्ट टाइमच बघत होतो. मी फक्त तर ते ऐकलेलं होते तिकडे. याच्याबद्दल आणि रील्समध्ये पण वगैरे पण बघितलेलं मी. एवढं जवळ असून मी घेतो कधी. तिथे काम पण चालू होतं माझं, तर म्हटलं जाऊन येऊया, बघूया काय विशेष असतं, वैशिष्ट्य काय असतं, कसं काय एवढी गर्दी असते लोकांची. म्हणजे बरेच ठिकाणचे लोक येतात इथे, बरे म्हणजे आजूबाजूच्या गावातले लोक येतात, तर हेच बघायला येतात स्पेशली. तर असं सगळं आहे आणि मी एवढंच रेकॉर्ड केलं. आणि नंतर मग दगड वगैरे ते फेकायचं झाल्यावर सगळे लोक गेली, गर्दी झाली आणि बस एवढंच होतं. तुम्ही सांगा अजून मी काय विशेष करू शकतो, नवीन करू शकतो. तोपर्यंत भेटूया मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओला आणि नवीन काय करू शकतो ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.